कश्मीर की कली हा चित्रपट फेमस झाला होता आणि त्यातलं हे गाणं. तर गाजलेली अनेक मराठी गाणी सुद्धा आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आशाताईंनी गाणी गायली त्याच पद्धतीनं आणि तितक्याच तोडीची मराठीत सुद्धा त्यांची अनेक गाणी गाजली, जी गाणी आजही आपण ऐकतो. ज्या गाण्यांनी आपलं तरुणपण, आपल्या बालपणात एक समृद्ध सांगीतिक वारसा त्यांनी दिला आणि त्याच आशाताई आता आपल्यातून निघून गेल्यात. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतिशय दुःखद ही बाब आहे. 11,000 गाणी त्यांनी गायली आणि सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम हा आशाताईंच्या नावावर आहे. त्यांची कारकीर्द आपण पाहतोय. 1940च्या दशकात त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. 1952च्या संगदिल चित्रपटातली त्यांची गाणी गाजली आणि त्यांना एक वेगळंच रूप दिलं. 1957च्या नया दौर मधली गाणी सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली. 1960च्या दशकापासून सर्व लोकप्रिय अभिनेत्रींसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. ओ.पी. नय्यर, सचिन देव, बर्मन, रवी या संगीतकारांसोबत अनेक लोकप्रिय गाणी आशाताईंनी गायली. त्या गाण्यांचं गारुड आज देखील आपल्या मनावर आहे. राहुल देव बर्मन, खय्याम, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबतची आशाताईंची अनेक गाणी गाजली. 1981 मध्ये आलेल्या उमराव जान मधली गझल प्रचंड गाजली. उमराव जान मधल्या गाण्यासाठी आशाताईंना पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. इजाजत मधल्या मेरा कुछ सामान या गाण्यासाठी 1987 मध्ये दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला. अतिशय प्रदीर्घ अशी ही कारकीर्द आहे. 1995 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी रंगीला मधलं तन्हा तन्हा हे गाणं गाजलं. प्रचंड असं गाजलं. 2000च्या दशकात सुद्धा आशाताईंची अनेक गाणी गाजली. 2001 मध्ये लगान चित्रपटातलं राधा केसे न जले हे गाणं आजही चाहत्यांना तोंडपाठ आहे. अदनान सामी सोबतचं कमी तो नजर मिलाऊ हे गाणं प्रचंड गाजलं. 2013 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी माई चित्रपटात अभिनय केले त्यांनी. 70च्या दशकापासून भारत आणि परदेशात शेकडो संगीताचे कार्यक्रम घेतले. उद्योजिका म्हणून सुद्धा प्रचंड यश मिळवलं. अनेक देशामध्ये आशाताईंचे रेस्टॉरंट अजूनही आहेत. आणि या सगळ्यावर आपण प्रतिक्रिया घेऊयात. जय महाराष्ट्राचे निवासी संपादक प्रसाद काथे सर सध्या आपल्यासोबत आहेत. काथे सर, अतिशय दुःखद बातमी सध्या आपण पाहतोय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. काय तुम्ही म्हणाल, काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं की हा महाराष्ट्राचा अभिमान स्वर शांत झालेला आहे. याआधी लता दीदींच्या जाण्यानं जी एक वेदना आणि जो सल अनुभव आपण सगळे करत होतो तो तो कायम राहिलाय दुर्दैवानं. काळाच्या ओघामध्ये प्रत्येक वेदना शांत होते असं म्हणतात, पण मंगेशकर कुटुंबियांमध्ये जी एक एक रत्न जन्माला आली त्यापैकी एक एक रत्न हळूहळू गळून पडतायत आणि हे खूप दुःखद आहे. महाराष्ट्राच्यासाठी हे केवळ एका व्यक्तीचं जाणं नाही, तर जसं मी म्हणालो की हा आपल्या अभिमानाचा स्वर शांत होणं आहे. लता दीदींच्या नंतर आशाताईंचं इतक्या लवकर जाणं हे अपेक्षितच नव्हतं. अर्थात काळाच्या क्षमतेपुढे कोणाचं काहीही चालत नाही. आशाताई गेल्या काही वर्षांपासून आपल्या अनेक शारीरिक आव्हानांना तोंड देत समर्थपणे उभ्या होत्या. त्या नुसत्या उभ्या नव्हत्या, तर त्याच ताकदीनं पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येत होत्या, गात होत्या आणि आपल्याला आनंद देत होत्या. आशा भोसले हे नाव मंगेशकर कुटुंबियांमधलं जर समजा काही वेगळे पण दाखवणार असेल तर एका बंडखोर व्यक्तिमत्वाचं प्रतिनिधित्व करणारं नाव आहे. आपल्या जीवनातले अनेक संघर्ष लीलया पेलून ही स्त्री सातत्यानं ठामपणे आपल्या तत्वांना मुरड न घालता उभी राहिली आणि आपल्याला जे आनंद देतं ते करत राहिली. हा खूप सकारात्मक असा अनुभव त्यांच्या आयुष्यातून आपण घेऊ शकतो.
केवळ आणि केवळ मराठी आणि हिंदी पुरत्या त्या राहिल्या नाहीत. त्यांनी इतर अनेक भाषांमध्ये गाणं केलेलं आहे आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी सर्व भाषिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. आशाताईंची एक फार जुनी कॅसेट मला बऱ्याचदा ऐकत असताना त्यांच्या गाण्यातलं वैविध्य नमूद करावंसं वाटेल. म्हणजे 9 वेगळ्या वेगळ्या नायिकांसाठी आशाताईंनी गायलेली गाणी ही किती वेगवेगळ्या रागांमधली आहेत, किती वेगवेगळ्या स्वरांमधली आहेत आणि अनुभवाच्या पातळीवर अत्यंत काथे वैविध्यपूर्ण सर, तुम्हाला सादरीकरण थोडंसं करतात. थांबवते.